अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये अंगणवाडी, बालवाडी, मदनीश ह्यांचा मानधन अत्यंत कमी आहे अध्यक्ष महोदय. त्यांना मोर्चा करावा लागतो. माझी शासनाकडे मागणी आहे की ह्यांना जर मानधन वाढवून दिलं तर त्यांचे रोजगार चालेल, त्यांचे घर चालेल. आणि अंगणवाडी, बालवाडी, मदनीसना माझी कडकडीची विनंती आहे शासनाकडे, त्यांना मानधन मध्ये वाढ करावी अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, महिला बचत गटासाठी काहीतरी रोजगार निर्मिती शहरामध्ये करावी अध्यक्ष महोदय. मुंबई महानगरपालिका असंख्य भूखंड हा मुंबई महानगरपालिकाकडे आहे. रोजगारासाठी काहीतरी रोजगार उपलब्ध करून महिला बचत गटाच्या हातात द्यावा. मुंबई महानगरपालिकाकडे अनेक कॉन्टॅक्ट असतात अध्यक्ष महोदय. बचत गटाच्या माध्यमातून त्यांना दत्तक वस्ती योजना देऊ शकतो, त्यांना पार्किंगचा कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतो. असं असंख्य कॉन्टॅक्ट हा मुंबई महानगरपालिका चालवते अध्यक्ष महोदय. हा सगळं कॉन्टॅक्ट जर महिला बचत गटांना दिला तर त्यांनाही रोजगार भेटेल अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आज काळाची गरज आहे. युवा बेरोजगार काही ठिकाणी आहेत. युवांना रोजगारसाठी काहीतरी ट्रेनिंग सेंटर उपलब्ध करून देण्याची मुंबईला गरज आहे अध्यक्ष महोदय. महाराष्ट्र शासनाकडे माझी विनंती आहे की युवांना रोजगारसाठी काहीतरी ट्रेनिंग सेंटर घेऊन त्यांना परमनंट नोकरी कशी भेटेल याच्यावर लक्ष दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागात शेवटचा प्रश्न आहे, बेल नका मारू. कामगार कल्याण भवन माझ्याकडे अध्यक्ष महोदय. सकाळी 9:30 आलो अध्यक्ष महोदय. कामगार कल्याण भवन हे बनवण्यासाठी आमचे पालकमंत्री आशिष शेलार साहेबांनी होकार दिले आहेत. 150 कोटीची निधी पास करणार आहे. लवकरात लवकर जर केली तर 2 लग्नाचा हॉलही तिकडे होतील आणि गोरगरिबांना त्याचा फायदा होईल अध्यक्ष महोदय. शेवटचा प्रश्न, फेरीवाला झोन. माझ्या विभागात ट्रॅफिक भरपूर असल्यामुळे फेरीवाला झोन बनवणं हा गरजेचा आहे अध्यक्ष महोदय. माझ्या विभागात पाणी पुरवठा मुंबई महानगरची 10 एकर जमीन धूळ खाक पडलेली अध्यक्ष महोदय. त्याच्या 10,000 फुटामध्ये जर फेरीवाला झोन बनवलं तर सगळे फेरीवाल्याला आपण तिथे शिफ्टिंग करून रोड मोकळा करू शकतो अध्यक्ष. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.